आजच्या मननासाठी प्रियानो जो शास्त्रभाग काढलेला आहे तो नवीन करारामध्ये आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. नवीन करार मार्क शुभवर्तमान आणि प्रियानो त्याचा 10वा अध्याय. मार्क शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 46 पासून 52 पर्यंत प्रियानो आपण वाचणार आहोत. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 46 पासून 52 पर्यंत. काही लहान मुलं असतील तर त्यांना मागे बसलं तर चालतील. बाकीच्यांनी आतमध्ये या, पुढे जागा आहे. बाकीचे जे आहेत लहान मुलांना घेऊन बाहेर बसलं तर हरकत नाही, पण बाकीच्यांनी पुढे यावं. सर्वांनी समोर आहे जागा, या. लहान मुलांना घेऊन बाहेर बसायचं असेल तर हरकत नाही, पण बाकीच्यांनी पुढे यावं. सगळ्यांना विनंती आहे, बाहेर बसू नका कोणी, बाकी कोणी बाहेर बसू नका, आतमध्ये या सगळे. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय 46 पासून 52 पर्यंत. कोणाला वाचायची इच्छा असेल उभं राहून मराठीत वाचावं. येस, नवीन वर्षाची कोण संधी घेतं? ओके. परमेश्वर वाचली वचन आशीर्वादित करो. थँक्यू. मार्क प्रियानो आपल्याला या ठिकाणी सांगत आहे, एक आंधळा व्यक्ती होता. पण मत्ताईमध्ये ज्या वेळेला प्रियानो आपण ही गोष्ट पाहतो तर त्या ठिकाणी 2 आंधळे होते असं लिहिलेलं आहे. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की मत्तई ज्या वेळेला सांगत आहे तिथं 2 आंधळे आहेत, तर कदाचित ते बाप लेक आहेत, दोघंही आंधळेत आहे आणि दोघंही त्या ठिकाणी भीक मागत आहेत. आपल्याला माहिती प्रियानो की पूर्वीच्या काळी अंध लोकांना दुसरं कुठलंही काम जमणार नाही, म्हणून प्रियानो त्यांना भीक मागणं हेच एक काम राहिलं होतं. आणि कुणीतरी त्यांना मदत करावी म्हणून प्रियानो ते अपेक्षा देखील प्रत्येकाकडून करायचे की जे चांगले लोक आहेत त्यांनी आम्हाला सहाय्य करावं, कारण आम्हाला दिसतच नाही. पण आता काळ जसा बदलत चाललेला आहे प्रियानो, त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की अंध लोकसुद्धा आज चांगल्या रीतीने शिक्षणसुद्धा घेत आहेत आणि पार डॉक्टरसुद्धा झालेले आहेत, मोठमोठ्या पदांवरती सुद्धा ते रुजू झालेले आहेत, काम करत आहेत. पण ही परिस्थिती जी आहे, हा काळ जो आहे हा पण प्रियानो 2024 वर्षापूर्वीचा काळ आहे की ज्या वेळेला अंध लोकांना दुसऱ्या काही पर्यायच नव्हता, भीक मागण्याशिवाय त्यांना काहीच प्रियानो मार्ग नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत प्रियानो की ज्या वेळेला 46 वचनामध्ये लिहिलेलं आहे की नंतर ते यरियोस आले, मग तो व त्याचे शिष्य मोठा लोकसमुदाय यरियो सोडून जात असता तिर्मयाचा मुलगा बारतेमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. यरियो ते आले आहेत, यरियोस ते आले, पण येत असताना आता प्रभू येशू ख्रिस्ताची ख्याती जी आहे किंवा नाव जे आहे आता सर्वत्र एवढं झालेलं आहे की तो एकटा त्याच्या शिष्यांबरोबरच चालत होता असं नाही,
तर लोकसमुदाय घोळक्याने त्याच्या मागे चाललेला होता. आणि सर्वांना अपेक्षा मात्र दुसरी होती, शिष्यांची अपेक्षा दुसरी होती. पण लोकसमुदाय जो त्याच्या मागे चालला होता, त्या लोकसमुदायाला एकच गोष्ट चांगली माहीत होती की हा रोग्यांना बरं करतोय आणि वेगवेगळे चमत्कार करतोय, मेलेल्यांना सुद्धा उठवत आहे, म्हणून हा खरंच मसीहा आहे. जे संदेश त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तो खरोखर आपल्यामध्ये आलेला आहे आणि हा आपला उद्धार करता आहे म्हणून चाललेले होते. शिष्य आपल्याला माहिती प्रियांनो की ते सुद्धा चांगल्या रीतीने ओळखून होते की हा ख्रिस्त आहे म्हणून. पण लोकसमुदायातले बरेच असे लोक होते प्रियांनो, काही लोक असे होते की कुठंतरी ते प्रभू येशू ख्रिस्ताने जेवणावर घातली होती. आणि किती वेळा त्यांनी जेवण दिलं माहिती आहे कुणाला? सगळ्यांना माहिती. किती वेळा जेवण दिलं? 2 वेळा जेवण दिलं ते, हे का नाही? एकदा 4,000, एकदा 5,000. कुठंतरी ते 4,000 आणि 5,000 जे लोक आहेत ते दोन्ही वेळा बसले होते जेवायला का माहीत नाही, पण एका वेळेला जरी बसले असतील किंवा दोन्ही वेळा बसले असतील तर हा लोकसमुदाय कुठंतरी आपल्याला काहीतरी मिळतंय खायला म्हणून हा एक चांगला आपला पुरवठा करणारा आहे, स्वामी तर आहे किंवा त्याला रब्बी म्हटलेलं आहे, म्हणजे देवाच्या वचनाचं शिक्षण देणारा आहे आणि आपल्याला खाणं पिणं सुद्धा मिळत आहे म्हणून लोकसमुदाय प्रियांनो त्याच्या मागे गर्दी करून चाललं. असे मिक्स प्रकारचे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे 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 सगळे चाललेले आहेत. पण प्रत्येकाची प्रियांनो जी अपेक्षा आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडून, त्या एका व्यक्तीकडून, त्या फार वेगवेगळ्या होत्या. आपल्याला माहिती प्रियांनो की ज्यावेळेला एखादा मंत्री, संत्री, पुढारी, राजकीय पुढारी ज्यावेळेला प्रियांनो कुठल्या रस्त्यावर येतो, शहरात फिरतो, गावांमधून फिरतो, तर प्रियांनो लोकांचा घोळका असतो. आणि आपल्याला आता काही वर्षांमध्ये पाहायला मिळालं प्रियांनो की एकच माणूस आहे पण घोळका एवढा मोठा असतो की त्याच्यासाठी JCB घेऊन प्रियांनो तिथं गुलाल टाकतात, मोठमोठे हार JCBने लावत असतात आणि गर्दी मात्र अफाट त्या ठिकाणी दिसून येते. त्या सगळ्यांना काहीतरी अपेक्षा असते. पण या गर्दीमधून प्रियांनो एक उदाहरण आपल्याला 3 शुभवर्तमान तिघही आपल्याला फार चांगल्या रीतीने दाखवतात. मत्तय पण सांगतोय, मार्कसुद्धा सांगतोय आणि लूकसुद्धा सांगत आहे या घटनेबद्दल की जो आंधळा व्यक्ती आहे. योहानाने त्याच्याबद्दल काही वर्णन केलेलं नाही आहे प्रियांनो, पण हे तिघजण मात्र या आंधळ्या व्यक्तीबद्दल सांगत आहे. पण मार्क थोडंसं आपल्याला विशेष करून सांगत आहे की तो एकच व्यक्ती होता आणि मग त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आपण 46 पासून परत वाचू की नंतर ते यरियोस आले, मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरियोस सोडून जात असता बाहेर निघालेले. ते तिर्मयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नाझरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. प्रभू येशू ख्रिस्त यरियोत आलाय आणि आता यरियो सोडून प्रियांनो तो निघालेला आहे यरुशलेमकडच्या वाटेवर. वधस्तंभावरती जाण्याआधी 10 दिवस फक्त राहिलेले आहेत, 10 दिवस राहिलेले आहेत वधस्तंभावर जाण्याआधी. आणि त्यावेळेला प्रियांनो ही घटना घडलेली. वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला आता 10 दिवसांनी जायचं आहे, पण 10 दिवस अजून अवघा असताना या आंधळ्या व्यक्तीने चान्स घेतलेला आहे. आणि चान्स काय प्रियांनो की त्याला माहिती आहे त्याची गरज काय आहे. तो अंध आहे आणि त्याच्या स्वतःच्या परिस्थितीवर त्याला वाईट वाटत असेल, त्याला क्रोधही येत असेल, पण त्याला तो हतबल आहे प्रियांनो, तो काही करू शकत नाही. भिकारी येतो, त्याला आतून कुठेतरी वाटत असेल की नाही मला हे आवडत नाही आहे लोकांकडे मागणं,
तो कदाचित असाही विचार करत असेल की मला देवाने अंध का बनवलं. पण त्याच्याबद्दल प्रियांनो आपल्याला काही माहीत नाही. पण त्याच्या अंतःकरणातली आत्ताची इच्छा आहे की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या समोरून चाललेला आहे, तो म्हणत आहे हीच संधी आहे मला आता. या आंधळ्या व्यक्तीने प्रियांनो, बार्तिमेयने बराच वेळा ऐकलं असेल लोकांकडून की हा येशू ख्रिस्त जो आहे तो खरंच लोकांना जेवण घालत आहे, मेलेल्यांना उठवत आहे, लुळे पांगड्यांना तो हातपाय देत आहे, अंध लोकांना बरं केलेलं आहे, त्यांना डोळे आलेले आहेत. हे सगळं त्याने ऐकलेलं आहेत, वेगवेगळे चमत्कार. तो एक चांगला शिक्षक देखील आहे. देवाचं वचन आपल्याला फार चांगल्या रीतीने शिकवत आहे. सगळं काय माहीत आहे. पण त्याच्यापर्यंत जाणार कोण? मला कोणीतरी घेऊन जायला पाहिजे. मला जर त्या ठिकाणी तो डोळ्यांनी दिसत असता तर मी दुसऱ्या काहीतरी गोष्टी मागितल्या असता. पण हा व्यक्ती आता असा आहे की प्रियांनो, त्याला स्वतः तो अंध आहे, त्याला काही दिसत नाही आहे, तो कुठल्या ठिकाणी आहे हे सुद्धा त्याला माहीत नाही आहे. पण एकच त्याला चांगलं माहीत आहे, मला माझं जीवन बदलायचं आहे. त्याचं आत्तापर्यंतचं जीवन हे त्याला नकोसं झालेलं आहे. लोकसमुदायामध्ये प्रियांनो हा ओरडून त्याला हाक मारत आहे. या गोष्टींवरून आपल्याला समजत आहे की त्याला त्याचं जीवन बदलायचं आहे. आणि आता हीच एक संधी आहे. मी एवढे दिवस ऐकलं होतं की हा कोण आहे म्हणून, पण आता याच रस्त्याने तो चालला आहे आणि माझ्या जवळून तो पुढे कुठेतरी चाललेला आहे. जरी मला दिसत नाहीये पण मी त्याला हाक मारणार. प्रियांनो, नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आलो आपण आज. कालच्या दिवसापर्यंत कदाचित आपल्याला माहीत नव्हतं खरंच आपल्याला दिवस पाहायला मिळेल का नाही. पण आज आपण आलो. पण आलो तर आलो, पण पुढे आपल्याला हे वर्ष कसं जाणार आहे काय माहिती आहे कोणाला? आपल्याला सगळ्यांना दिसतं नाही का? डोळ्यांनी दिसतंय आता. पण आपल्याला डोळे असताना पुढचं दिसतंय का? काय होणार आहे ते? आज दुपारी काय होईल, आज संध्याकाळी काय होईल, उद्या काय होईल, या आठवड्यामध्ये काय होईल, या महिन्याभरात काय होईल, या 12 महिन्यांमध्ये काय होईल, कोणालाच काही दिसत नाही आहे, काय माहीत नाही. म्हणजे आपण प्रियांनो एकदम बार्तिमेयसारखे आहोत, आंधळ्या व्यक्तीसारखे. डोळे आहेत पण पुढे काय होणार आहे हे आपल्याला मात्र काही दिसत नाही आहे. मग आपल्याला दिसतच नाही आहे म्हटल्यावर काय करायला पाहिजे? पुढचं आपल्याला काहीच दिसत नाही आहे, आपल्याला काही माहितीच नाही आहे काय होणार आहे. मग तसंच पडून राहायचं का? त्या बार्तिमेयच्या जीवनातून प्रियांनो आपल्याला एक फार महत्त्वाचा एक धडा शिकायला मिळत आहे की परिस्थिती त्या भिकाऱ्यासारखी आपली व्हायला नको की बसलाय गप, बाकीचे भिकारी पण असतील तिथं. हा एकच भिकारी होता का? बाकीचे पण भिकारी असतील. त्या भिकाऱ्यांनी सुद्धा गोंगाट ऐकला असेल, काहीतरी चाललंय बाबा रस्त्यावरून, फार लोक ओरडत ओरडत चाललेले आहेत, गप्पा मारत चाललेले आहेत, रेटारेटी चाललेली अगदी. बाकीचे गप्प बसले असतील. पण हा एक आहे की त्याने संधी घेतलेली आहे, कारण तो त्याची गरज ओळखतोय. आणि मला माझी गरज जरी माहीत आहे पण मला ती पूर्त करता येत नाहीये. मला हाच एक आहे की तो मदत करू शकतो. आणि म्हणून प्रियांनो त्याने मोठ्याने ओरडून म्हटलेलं आहे, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. अहो दावीद पुत्र. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियांनो त्याने आपली जी गरज आहे ती ओळखलेली आहे. आणि नुसतीच ओळखलेली नाही आहे प्रियांनो, तर त्याने त्याला बोलून हाक मारून म्हटलेलं आहे, मला डोळे द्या, मला दिसू द्या. असं म्हटलं का? पहिली हाक काय त्याची? माझ्यावर दया करा. प्रभूजवळ जो कोणी येतो प्रियांनो त्याने आधी स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. मी कोण आहे, मी कसा आहे, मी कशी आहे, माझी परिस्थिती काय आहे.
आपण कसे इथपर्यंत आलेलो आहोत, कोणामुळे आलेलो आहोत याने पण विचार केला असेल. पण ज्यावेळेला ही परिस्थिती समजते की आपल्या हातात काहीच नाही, आपल्याला काहीच करता येत नाही, त्यावेळेला संपूर्ण रीतीने परिस्थिती प्रियांनो देवबापाच्या हातात देणं फार गरजेचं आहे. मुळात प्रियांनो, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला समजतो, आपल्याला जिवंत देवाची ओळख होते, तेव्हापासूनच अगदी प्रियांनो आपली परिस्थिती प्रभूला देत राहणं प्रियांनो गरजेचं आहे. की ही परिस्थिती प्रभू तू घे, माझं जीवन तू घे आणि तू घडव. आपल्याला चांगल्या रीतीने माहिती प्रियांनो, मी नेहमी मला अब्राहामाचं उदाहरण फार आवडतं की अब्राहाम हा सुद्धा प्रियांनो मूर्तीपूजक लोकांमध्ये राहत होता, पण त्याच्या परिस्थितीमध्ये देखील प्रियांनो तो देवाला मात्र चांगला ओळखत होता. त्याचे बाकीचे घरातले सगळे प्रियांनो मूर्तीपूजक होते, पण हा जिवंत देवाला ओळखणारा, म्हणून देवाने प्रियांनो त्याला निवडलं, ऊर देशामधून त्याला बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं, मी तुला तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांसारखी, वाळूच्या समुद्राच्या किनाऱ्या असलेल्या वाळूसारखी मी तुझी संतती करणार आहे. आणि देवबापाने त्याला सांगितलं, मी तुझे जे अनिष्ट करतील त्यांचा अनिष्ट करील, तुला जे आशीर्वाद देतील मी आशीर्वाद देईल, सगळं सांगितलं. पण ज्यावेळेला प्रियांनो तो निघाला, वाटेने प्रियांनो सर्व काही त्याने पाहिलेलं आहे. आणि जेव्हा देवाने प्रियांनो त्याला सांगितलंय की संतती होईल म्हणून, अब्राहामाने आधी विश्वास ठेवला आणि चालला. पण मग त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं की माझी तर कूस बंद झालेली आहे, मी तर म्हातारी झालेली आहे, मग कसं काही शक्य आहे आता हे. आणि म्हणून त्याने आपल्या बायकोचं ऐकलं. देवबापाने अभिवचन दिलेलं आहे, परिस्थिती देवाला माहीत आहे तो कधी त्याच्या जीवनामध्ये काय कार्य करणार आहे. पण पत्नीने त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये एक सांगितलं की नाही, माझी दासी तू घे आणि तिच्याद्वारे. त्याच्या आधीसुद्धा अब्राहामाला वाटलं होतं, म्हणजे एक डाऊट त्याच्या मनामध्ये सुरू झाला होता की मला तर मूलबाळ नाही, कदाचित माझा जो एलिएझर नावाचा जो त्याचा चाकर आहे की सगळं काही तो संपत्ती सांभाळत होता, तोच पुढं सगळं काही चालवणार आहे. म्हणजे तिकडची संस्कृती प्रियांनो तशी होती की त्या चाकराच्या हातामध्ये सगळं काही दिलं जातं मनुष्य गेल्यानंतर. तो म्हणाला याच्याद्वारेच पुढं संतती काहीतरी होणार आहे किंवा हाच माझा वारीस होणार आहे. पण मग बायकोने सांगितलं नाही नाही नाही, माझी कूस बंद झालेली आहे, माझी दासी तुम्ही घ्या आणि मग परमेश्वर तुमच्यापासून एक मोठं राष्ट्र करणार आहे. आणि जेव्हा त्याला ही गोष्ट झाली सगळी प्रियांनो, दासीपुत्र झाला. नाव काय त्याचं? नाव काय त्याचं? इश्माईल. कन्फ्यूज होऊ नका. काही लोक आपल्याला कन्फ्यूज करण्याच्या मागं असतात. आपले मुसलमान बंधू जे आहेत ते म्हणतात नाही नाही नाही, इश्माईलच सगळ्यात मोठा होता. पण तो देवाची इच्छा नव्हती प्रियांनो, ती देवाची इच्छा नव्हती. देवाची इच्छा होती नाही, ह्या दोघांकडून एक पुत्र देणार होता. आणि मग देवाने परत एकदा थोडासा गॅप दिला आणि ती म्हातारी झालेली असताना, सारा म्हातारी झालेली असताना देखील तिच्याद्वारे इसहाक झाला प्रियांनो. सांगायचा मुद्दा आहे की परिस्थिती प्रियांनो बिकट झाली, मग देवाच्या हातामध्ये सोपवायचं ही माणसाची वृत्ती झाली. पण प्रियांनो पहिल्यापासूनच देवाच्या अधीन राहणं, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं, त्याला जे आवडतं तसंच करणं, असंच जर आपलं जीवन जर ठेवलं तर देव प्रियांनो भयंकर अतिभयंकर परिस्थितीपासून आपल्याला आधीच वळवतो. आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी होऊ देत नाहीत. आणि म्हणून प्रियांनो आधी आपली परिस्थिती काय हे ओळखणं गरजेचं आहे. आणि ती परिस्थिती प्रियांनो आपण देवाला सोपून देणं गरजेचं आहे की देवा ही तुझ्या हातामध्ये घे. आणि हातामध्ये देत असताना प्रियांनो या आंधळ्या बार्तिमेय सारखी प्रियांनो त्याला हाक मारणं गरजेचं आहे. हाक काय आहे ती? अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. त्याने लांबूनच त्याला म्हटलं नाही, अहो दावीद पुत्र येशू मला दृष्टी द्या, मला डोळे द्या.
त्याने आधी स्वतःची परिस्थिती दया म्हणून मागितलेली आहे, माझ्यावर दया करा. नवीन वर्षामध्ये प्रियांनो आपण जात असताना आपण प्रत्येकाने, तुम्हाला नाही मला सुद्धा प्रियांनो, देवाकडे प्रियांनो दया मागणं गरजेचं आहे. देवा ह्या नवीन वर्षामध्ये आम्हाला घेऊन आला, कदाचित मागील वर्षांचे काही गोष्टी असतील आपल्या मनामध्ये प्रियांनो घर करून बसले असतील, त्या सगळ्या प्रभूच्या हातामध्ये द्या. प्रभू माझ्यावर दया कर. हे सगळं काही पुढे घेऊन जायचंय. माझ्याच्यानं काही होत नाहीये, मला काही जमणार नाहीये, परंतु प्रभू तू मात्र सर्व काही करू शकतो. ज्या वेळेला प्रियांनो ही गोष्ट होते, तिथं बघा काय म्हटलेलं आहे. ज्या वेळेला आपण 47 वचन वाचतो तेव्हा हा नाझरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. 48 वचन, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. त्याची सभोवतालची परिस्थिती प्रियांनो चांगली नाहीये, दबाव त्याच्यावर आणण्यात आलेला आहे. आपल्या जीवनामध्ये प्रियांनो दबावाला प्रियांनो कधी कधी आपण बळी पडतो. जाऊ द्या काय होत नाही. काही वेळेला डायलॉग असे असतात. कधी कधी काही लोक म्हणतात सगळेच करतात, आपण कशाला काही वेगळं करायचं. दबावाखाली असतो प्रियांनो माणूस. काही वेळेला म्हणतात आमच्याकडे असंच होतं आणि असंच व्हायला पाहिजे. पण जो दबावाला झुगारतो प्रियांनो, दबावाला झुगारतो आणि देवाच्या हातामध्ये सगळं काही देतो. तुझी इच्छा प्रभू, दबाव भरपूर आहे माझ्यावर, पण तुझी इच्छा. सध्या मागच्या आठवड्यामध्ये एक अशी व्हिडिओ क्लिप आली प्रियांनो की ओरिसामध्ये काही कट्टरपंथी लोकांनी एका पाळकाला खूप बेदम मारलं आणि मारून त्याला त्याच्या समोर बायबल ठेवलं खाली. कदाचित काही लोकांनी ती व्हिडिओ क्लिप पाहिली का नाही माहीत. आणि त्या पाळकाला सांगितलं त्याच्यावर पाय दे आणि रगड असं ते नाही केलं पूर्ण खलास करू. ती व्हिडिओ क्लिप भयंकर आहे प्रियांनो. तो पाळक, त्याच्या मागे त्याचं कुटुंब आहे, त्याची बायको आहे, त्याची लहान मुलं आहेत, समोर त्यांच्या पुढं तो उभा आहे, खाली बायबल आहे आणि कॅमेऱ्याने शूट करतात. परिस्थिती काय आहे, काय करणार तो पाळक. दबाव. व्हिडिओमध्ये प्रियांनो पुढे दाखवलेलं आहे की त्या पाळकाने बायबलवर पाय ठेवला. पाळक येतो, दबाव. मी म्हणेल, तुम्ही म्हणेल, काहीतरी लोक कशाला असं करावं, मेलो तर 72 झालं असतं, काय हरकत नाही. पण अशी परिस्थिती येत्या दिवसांमध्ये दबावाची प्रियांनो अवतीभोवती, ती फक्त ओरिसातच झाली. पूर्वी आपण ऐकत होतो दुसऱ्या देशांमध्ये कुठेतरी झालेली आहे, पण आता भारतात आलेली परिस्थिती तशी आहे. भारतामध्ये प्रियांनो आता ओरिसामध्ये आलेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा प्रियांनो काही परिस्थिती अशी भयंकर. दबाव काय आहे प्रियांनो. कदाचित त्या पाळकासारखा माझ्यावरही पाळी आली तर कदाचित आपणही करू, मी करेल असं वाटतंय. कुठं देवा ते पवित्र शास्त्र, पण मला जर जीवन दिलं तर कदाचित मी अजून सुवार्ता सांगेल, या विचाराने त्या पाळक साहेबांनी कदाचित ठेवलं असेल पाय. एखादं बायबल जाईल, कितीतरी बायबल भांगारला पडलेली आहेत, रद्दीला गेलेली आहेत, फाटले आहेत, हे सुद्धा फाटेल, मी दुसरं घेईल, पण मी तर नाकारणार नाही तुला, मी तर ठेवणार आहे. तो व्हिडिओ क्लिप पाहताना प्रियांनो एकदम लक्षात आलं समोर दबावाला. हा मनुष्य दबावाखाली आहे. आणि एक इतिहासामध्ये अशी गोष्ट घडली की प्रियांनो ती सुद्धा तुम्हाला मी सांगितली होती. गोष्ट काय घडलेली आहे की चर्चमध्ये भक्ती चालू आहे, लोकांनी गारडा घातला आणि सगळ्यांना सांगितलं. संडे स्कूलची मुलं एका बाजूला होती आणि गारडा घातल्यानंतर दारं खिडक्या सगळे बंद केले, कुठून कोणी जायचं नाही, काही नाही.
आणि ज्याला जीव प्यारा आहे त्याने बायबलवरती पाय द्यायचा, थुंकायचं, त्या बायबलवर पाय द्यायचा आणि निघून जायचं, त्याचा जीव वाचला. आणि जो कोणी तसं करणार नाही तो इथंच बसेल आणि त्याला आम्ही गोळी मारणार. आणि म्हणून सगळ्यांना चान्स देण्यात आला. बंदुका घेऊन ते लोक उभे आहेत. मी गंमत सांगत नाही आहे, सत्य घटना आहे, कम्युनिस्ट देशामधली प्रियानो. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा असंच लिहिलं गेलेलं आहे त्या गोष्टीमध्ये की सगळ्यात पहिले पाळक गेले, दुसरे पास्टर कमिटी गेली आणि त्याच्यानंतर काही मेंबर गेले. लोक चालले होते, काही तटस्थ थांबले होते. पण तेवढ्याच संडे स्कूलची लहान मुलं त्या ठिकाणी मधल्या दारातून ते आत आली आणि त्यातली पहिली मुलगी जी काही आली तिने बघितलं बायबल पडलेलं आहे तिथं. ती पटकन गेली आणि तिने ते बायबल धरलं हातामध्ये आणि ती म्हणाली, हे कोणी असं केलं? कारण ते फाटलं होतं सगळं. ती म्हणाली, हे देवबापाचं वचन आहे, असं कोणी केलं हे? म्हणून लोक तिला म्हणत होते, अगं ठेव खाली, ठेव खाली. ते बंदूक घेऊन लोक उभे होते. ते म्हणाले, ए पोरी खाली ठेव नाही तर गोळी घालेल तुला. ती म्हणाली, नाही, हे माझ्या देवबापाचं वचन आहे, मी हातात धरलेलं आहे, मी ते सोडणार नाही, मला प्रभूने दिलेलं आहे. असं म्हणून तिने ते अजून बायबल कावटाळलं. आणि काही क्षणातच एक बंदुकीचा आवाज आला. ती मुलगी त्या बायबलला घेऊन तिथंच पडली. दबाव. मी तुम्हाला मुद्दामून ह्या गोष्टी सांगते प्रियानो, इथं सुद्धा हा दबाव आहे, पण त्या दबावाला झुगारलेलं आहे त्याने. येत्या काळांमध्ये प्रियानो आपल्याला माहीत नाही परिस्थिती काय होणार आहे. आज आपल्यापेक्षाही भयंकर परिस्थिती प्रियानो मणिपूरसारख्या ठिकाणी आहे. मागील आठवड्यामध्ये काही भारतातले प्रतिष्ठित ख्रिस्ती जे पुढारी आहेत त्या सगळ्यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि प्रियानो पंतप्रधानांना याबद्दल सांगावं, कारण ख्रिस्ती समाजामध्ये सध्या विरोध सुरू झालेला आहे. त्यांना आतमधून डचमळायला लागल्यासारखं व्हायला लागलेलं आहे. का? काही ख्रिस्ती लोक ख्रिसमसच्या दिवशी किंवा ख्रिसमसच्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ख्रिसमस त्यांनी सेलिब्रेट केला. चांगली गोष्ट आहे, पण त्यांचं बाकीचं जे भाषण आहे ठीक आहे ते, पण सत्य परिस्थिती ही फार वेगळी आहे. ख्रिसमसच्या दिवशीच लोकांना त्या ठिकाणी मारलं जात आहे, कॅरल पार्टीजला त्या ठिकाणी मारलं जात आहे आणि तुम्ही आमच्याबरोबर सेलिब्रेट करताय ख्रिसमस. हे ख्रिस्ती लोकांना पचत नाही आहे. दबाव वाढत चाललेला आहे प्रियानो. आपल्याकडं काही झालं नाही देवदयेने. मला झोंबाडे ब्रदर म्हणत होते, पाळकसाहेब ख्रिसमसच्या दिवशी पोलीस आले होते, दरवर्षी येतात आणि मला ते सांगत असतात किती आकडा आहे, किती वाजता आहे, किती लोक जमतात, काय संरक्षण पाहिजे का. मी म्हटलं नाही, कुठंच नाही. यावेळेला सुद्धा ते सांगून गेले. ब्रदरची भेट झाली, ते म्हणे आता नवीन वर्षाची आहे, कुठंतरी एक अर्ज देऊन टाका, आपल्याला ते प्रोटेक्शन देतील. म्हटलं जे होईल ते होईल, बघू. मी हो म्हटलं त्यांना. पण नंतर मी पण विसरून गेलो, म्हटलं जाऊ द्या. पण आपल्यापेक्षा भयंकर परिस्थिती प्रियानो आज भारतामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये प्रियानो परिस्थिती झालेली आहे. एका बाजूला आपले पंतप्रधान काही पुढाऱ्यांबरोबर, ख्रिस्ती पुढाऱ्यांबरोबर ख्रिसमस सेलिब्रेशन चाललं आहे, पण दुसऱ्या बाजूला अख्ख्या भारतामध्ये प्रियानो छळ चाललेला आहे. आणि तो सुद्धा ख्रिसमसच्या सणादिवशी. एक सण असतो प्रियानो आपला, वर्षातला एक सण आपला हा आहे, आणि त्या दिवशी देखील काही लोकांना इतकं भयानक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवरती मग त्यांनी खूप मोठं एक पत्र तयार केलं आणि मग काही लोकांनी सजेस्ट केलं त्याच्यामध्ये की आपण पंतप्रधानांना लिहिता डायरेक्ट आपण राष्ट्रपतींनाच ते देऊ. आणि मग त्यांनी ते प्रियानो सगळीकडे फॉरवर्ड केलेलं. सगळ्या बऱ्याचशा पुढाऱ्यांनी प्रियानो ते सही केलं, म्हणजे गुगल फॉर्मसारखं ते भरलं. आणि आम्ही का सही करतोय त्याच्यासाठी कारण त्यांनी लिहिलेलं आहे. सही करताना मी सुद्धा कारण त्याच्यामध्ये दिलं. फक्त ख्रिस्ती लोकांचा छळ होतोय असं नाही, पण मला असं वाटत आहे की जे ख्रिस्ती तरुण आहेत त्यांना आत्ताच थोडंसं आवर घातलेली बरी, म्हणून पंतप्रधानांनी लक्ष द्यावं. कारण हा ख्रिस्ती समाज याच्यामध्ये दुफळीसुद्धा होऊ शकते येत्या दिवसात. काही लोक गप्प राहतील, शांत राहतील, पण काही उद्रेकसुद्धा करतील. आणि उलट जे बायबलप्रमाणे नाही आहे ते करण्यास त्यांना भाग पाडलं जाईल.
अशी सुद्धा परिस्थिती येऊ शकते. म्हणून आत्ताच पंतप्रधानांनी याच्यामध्ये लक्ष घालावं, अशी एक नोट मी त्या ठिकाणी घातली. दबाव, याला सुद्धा दबाव आहे प्रियानो. लोकांनी त्याला गप्प राहण्यासाठी 48 वर्षात म्हटलेले, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकवले, बोलले नाही फक्त. तिथं शब्द आलाय का, अरे जाऊ दे रे, गप्प रे, तुला कुठे भेटणार आहे तो, असं काही प्रेमाने गोडीमध्ये काही बोललेलं नाही. तिथं शब्द लिहिलंय, त्याला धमकावलं म्हणजे काय, हे हट हो तिकडे, असे काहीतरी त्याच्या आवाजात बोलले असतील त्याला, नाही का. काय करणार तो बिचारा, आंधळा आहे आणि त्याला हे माहीत नाही कोण बोलतंय माझ्याशी. बरं एखादा माणूस असतं तर नाही, कितीतरी लोक, तिथं लोक म्हटलेलं आहे, एका माणसाने नाही. कारण तिथं म्हटलेलं आहे 48 वचनात, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावलेले आहे. 2025 काय माहीत नाही प्रियांनो, पण आपल्या समाजाविरोधात नुसतं भारतातच नाही, हे षडयंत्र सगळीकडे चालू आहे प्रियांनो. आणि हे काय प्रियांनो नवीन नाही आहे, हे पवित्र शास्त्रातच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले आहे. ख्रिस्ती लोकांचा छळ होणार आहे, तो पहिल्या शताब्दीतच झाला असं नाही प्रियांनो. पहिल्या शताब्दीमध्ये स्टेडियममध्ये प्रियांनो विश्वासणाऱ्यांना पाठवायचे आणि भुकेले वाघ प्रियांनो, सिंह आतमध्ये सोडायचे. लहान बाळं घेऊन बाया आहेत, माणसं आहेत, काही करता येत नव्हतं. नीरो बादशाने सांगितलं होतं, जर विश्वासाला सोडलं, तुम्ही येशूच्या नावाला सोडलं तर आम्ही तुम्हाला सोडून टाकू, पण तुम्ही येशूच्या नावाला धरत असताल तर आम्हाला पिंजऱ्यामध्ये तुम्हाला जे वाघ आहे ते खाऊन टाकतील. भुकेले सिंह प्रियांनो त्यांनी सोडून टाकले. लोकांना प्रियांनो बागेमध्ये, त्याच्या नीरो बादशाच्या बागेमध्ये रात्रीच्या वेळेला त्याला भटकता यावं, चांगलं दिसावं म्हणून माणसांच्या शरीराच्या मशाली बनवल्या प्रियांनो. चिंध्या गुंडाळल्या माणसांच्या शरीराला संपूर्ण रीतीने आणि पेटून टाकले. टेंबा जळतो एखादा, मशाल जळती, तसे मशाली म्हणून प्रियांनो माणसं जळाली. ख्रिस्ती लोकांच्या अंगावरती प्रियांनो वाघाचं आणि प्रियांनो अस्वलाचं चामडं शिवण्यात यायचं आणि मग भयंकर कुत्री त्यांच्यावर सोडले. कुत्र्यांना वाटायचं हा प्राणीच आहे म्हणून येऊन जाऊन चावा घ्यायचे, इतके लचके तोडायचे प्रियांनो. पण विश्वासाला या लोकांनी सोडलं नाही, ते करतच राहिले प्रियांनो, टिकून ठेवला विश्वास. मी मुद्दामून ह्या नवीन वर्षाच्या दिवशी प्रियांनो सांगत आहे, आपण तयार राहायला पाहिजे. हा बार्तिमेय या ठिकाणी म्हणत आहे, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. लोक त्याला प्रियांनो त्या ठिकाणी अधिकच ओरडू लागलं. 48 म्हणजे अनेकांनी त्याला धमकावले, पण अधिकच ओरडू लागला, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. पहिल्यांदा त्याने हाक मारली, कदाचित येशूला आवाज गेला नसेल असं म्हणू. त्याला गेला नसेल का आवाज? माणूस म्हणून कदाचित म्हणू गेला नसेल, पण देव पण होता ना तो, त्याला आवाज गेलाच असणार. पण देवबापाने सुद्धा काय केलं, येशू ख्रिस्ताने सुद्धा काय केलं, त्याची सेकंड हाक जबरीने एकदम कसा आवेशाने त्याला द्यायलासाठी संधी दिली त्याला. आणि म्हणून पहिल्या हाकेला तो थांबला नाही. पण दुसऱ्या हाकेला ज्या वेळेला तिथं म्हटलेलं आहे की त्याला धमकवले, पण तो अधिकच ओरडू लागला, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. ती हाक म्हणजे प्रार्थना आहे प्रियांनो आपल्यासाठी. तशी प्रार्थना प्रियांनो ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला प्रभूकडे हाक मारायला पाहिजेणार. आपली पहिली प्रार्थना कदाचित देव ऐकणार नाही, पण दुसऱ्या प्रार्थनेकडे तो थांबेल आणि म्हणेल ये, आपल्याला मदत करेल प्रियांनो. तो अद्भुत गोष्टी काहीतरी करेल. आपली गरज, पहिली गोष्ट प्रियांनो म्हणून म्हटलं, आपली गरज जाणं. फक्त आपली वैयक्तिक गरज नाही प्रियांनो,
आपली कौटुंबिक गरज नाही, आपल्या मंडळीची गरज नाही, आपल्या ख्रिस्ती समाजाची गरज प्रियानो आपल्याला ओळखून देवाकडे हाक मारणं गरजेचं आहे. या बार्तिमेयसारखं भिकारी आहे तो, अंध आहे तो, असहाय्य आहे तो, दबाव आहे त्याच्यावर, पण तरी देखील हाक मारत आहे. बाकीच्या लोकांनी प्रियानो आवाज दिलेला नाही. आणि एवढ्या गोंगाटामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्याची हाक ऐकलेली आहे. आणि ज्यावेळेला प्रभू त्यावेळेला म्हणत आहे 49 वचनामध्ये, तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. लांबूनच कशाला? आता प्रभूला माहीत नव्हतं का याची गरज काय आहे? कशाला म्हणाला त्याला बोलवा? लांबून त्याने म्हणायला पाहिजे होतं, हो बार्तिमेय, मला माहिती आहे तुझं नाव, हो बरा. लांबून त्याने ओळखलं असतं का नाही? केलं असतं का नाही? करू शकला असता येशू ख्रिस्त, पण बोलवा म्हणाला. तर त्या दिवशी मला कोणीतरी सांगत होतं की पोलिसांनी आता रस्त्यावरती गाड्या चेकिंगचं काम सुरू करतात. मला वाटतं ब्रदरच होते का काय, झोंबाडे ब्रदर. ते म्हणाले गोव्याला त्यांची गाडी पकडली गेले होते मागच्या वर्षी, मला वाटतं PUC नव्हतं का काय. गाडीच्या नंबरवरून पोलीस हाक मारून बोलवतात गोव्यामध्ये, हाक मारून सांगतात, या सचिन साहेब, सचिन झोंबाडे या. यांना काय वाटलं असेल, अरे कोणतरी ओळखतोय आपल्याला इकडं सुद्धा, गोव्यामध्ये कोणतरी ओळखतोय आपल्याला. आल्यानंतर एवढी एवढी पावती फाडा, तुमची PUC नाही आहे म्हणून नाव घेऊन बोलवणं. येशू ख्रिस्ताला जमलं असतं लांबूनच, आहे का नाही? हो बरा तू तिथून. तो पण तिथं थांबलेला आहे, तिथं म्हटलेलं आहे, तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. बोलवण्यात आणि नाव घेऊन प्रियानो सांगण्यात. लोकांना फार लग्नाच्या प्रसंगामध्ये आमचं नाव नाही घेतलं, माईकवरती आमचं नाव घ्यायला पाहिलं होतं, सत्कार केला, काही दिलं नाही, हे नाही दिलं, ते नाव घेऊन बोललं पाहिजे होतं, आम्ही एवढे दिले म्हणून. काही मंडळांमध्ये, आपल्याकडे नाही आहे पण काही मंडळांमध्ये आहे, जर आम्ही काहीतरी डोनेशन दिलं नाव घेतलं पाहिजे होतं, पाळसाहेबांनी नावच घेतलं नाही, चर्च बोर्डने नावच घेतलं नाही, राग मग त्याग. अरे बापरे. इथं येशूने पण म्हटलेलं, लगेच नाही केलेलं, त्याला बोलव म्हणाला. थांबला आणि त्याला बोलवलं, थांबून त्यांनी बोलवलंय प्रियानो, वेळ दिला त्याला. कारण याने आपलं एकजूट करून आवाज मोठा केलेला होता. त्या गोंगाटामधून त्याचा आवाज फार मोठा त्याने केला. गर्दीमधला आवाज, एक मोठा आवाज, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. आज समाजामध्ये कितीतरी लोक प्रभूकडे प्रार्थना करतायत, पण आज तुमचा आवाज वैयक्तिक प्रभूपर्यंत पोहोचतोय का? तुम्ही एकजूट होऊन तेवढी हाक मारताय का? तुमच्या गरजा तुम्ही ओळखल्यात, पण त्या गरजेसाठी ती प्रार्थना तुम्ही तेवढ्या प्रभावी रीतीने लोकांमधल्या प्रार्थनेमध्ये आपली प्रार्थना, दे बाप तू ऐक, माझी प्रार्थना ऐकली पाहिजे. ही प्रार्थना प्रियानो या वर्षामध्ये 2025 मध्ये करणं फार गरजेचं आहे. फार म्हणजे फार प्रियानो आतापासूनच प्रार्थनेमध्ये राहणं आणि प्रार्थनेमध्ये देवाला हाक मारणं फार गरजेचं आहे. दिवस भयंकर आहेत. कालच्या दिवशी पाळकीनबाईंनी सांगितलं, कठीण आहेत दिवस, आपल्यासमोर कठीण दिवस आहेत, काय होईल सांगता येत नाही. पण ह्या भिकारी अंध व्यक्तीसारखं प्रियानो पुढं काय म्हटलेलं आहे 49, तेव्हा येशू थांबवून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलवून म्हणाले, काय कर, धीर धर, उठ, तो तुला बोलवत आहे. धीर धर, उठ, तो तुला बोलवत आहे. साहेबाने बोलवलं तर कसे पळत जातील? एखाद्या राजकीय पुढाऱ्याने बोलवलं तर? आम्ही गेलो होतो, आता त्या कमिटीचे कोण नाही जास्त मला वाटतं, पण इकडे एकदा बोलवलं होतं मला सुद्धा.
या बोलवा त्या पाळक साहेबांना, कारण दुसऱ्याच्या शेतात टाकलं होतं आम्ही कबर. परत काढायला सांगितलं, बोलवलंय मला बोलवलं, मी कमिटीलाच घेऊन गेलो. चला म्हटलं, तुम्हीच होते सगळे तिकडं. नाव घेऊन बोलवलंय आणि त्याला धीर त्या ठिकाणी लोक स्वतः म्हणत, जे त्याला ओरडत होते आता ते म्हणतात, अरे धीर धर, उठ, तो तुला बोलवतोय, धीर धर. हो हो हो, धीर म्हणजे काय, तो ओरडतच, त्याचा आवेश लोकांना पण त्या ठिकाणी तो जुमानत नव्हता. ख्रिस्ताचं नाव गाजवण्यासाठी यावर्षी म्हणून प्रियांनो आपण ख्रिसमस बेदारी शब्द वापरला. बेदारी म्हणजे काय, याच्यात परिवर्तन पाहिजे, नवीन काहीतरी पाहिजे, परिवर्तनाच्या गोष्टी व्हायला पाहिजे. पारंपरिक नको आहे आता, ते चालणार नाही. नवीन प्रभूसाठी आत्मे जिंकणं गरजेचं आहे. आणि इथं सुद्धा प्रियानो तो म्हणत आहे, लोक त्याला म्हणत आहेत, जे आता त्याला ओरडत होते ते त्याला म्हणत आहेत, धीर धर, उठ, तो तुला बोलवत आहे. 50 वचन, तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. काय लिहिण्याची गरज आहे हे सगळं? तो आला म्हणून लिहायला पाहिजे होतं मार्कने. आला तो येशूकडे. शब्द कशाला लिहिलेत ते? काय होतं त्या वस्त्रांमध्ये? मळकट सगळं त्याचं. त्याच्यासाठी ते महत्त्वाचं होतं. त्याच्यासाठी तेच एक त्या ठिकाणी प्रियानो अंगावर घेण्यासाठी, बसण्यासाठी, रात्रीच्या वेळेला जेवायला कुठं काय असेल तेवढं एकच होतं प्रियानो. तिथं म्हटलेलं आहे की तेव्हा तो आपली वस्त्र टाकून येशूकडे आला. वस्त्र, त्याच्या अंगावरचे प्रियानो गोष्टी, गोधडी असेल, काय असेल अंगावर घेतलेलं, ते सगळं टाकलं त्याने आणि येशूकडे तो आला. नुसती हाकच मारली नाही, मोठ्यानेच हाक मारली नाही, पण येशूकडे जायचे आणि तो जर बोलवत आहे तर बाकी सगळं सोडून टाका, मला काही गरज नाही याची. आपण प्रभूकडे तसं आलो का प्रियांनो? वस्त्र सगळे टाकून, आवडीच्या गोष्टी टाकून, गरजेच्या गोष्टी टाकून, त्याच्या दैनंदिन जीवनाचा तो भाग होता प्रियांनो, त्याची वस्त्र. कशी काय तो टाकणार इकडे तिकडे? वळकटी करून खांद्यात घेऊन तरी गेला असता, येतो येतो मी प्रभू, बोलवलंय मला. पण त्याने ते सगळं सोडलं. अरे जिवंत देव जो एवढं मोठं सगळे मोठे चमत्कार करतो, तो मला त्या ठिकाणी बोलवत आहे. ह्या मळकट गोष्टी घेऊन मी काय करू? 2024 फेकून द्या प्रियांनो. आता जे झालं ते मळकट वस्त्र सगळी फेकून घ्या. नवीन 2025 मध्ये आपण आलेलो आहोत, प्रभूकडे चाललेलो आपण, हाक मारत आहोत, तो आपल्याला बोलवत आहे प्रियांनो. जुनं काही घेऊ नका ह्याच्यामध्ये. मला पण सवय आहे काही गोष्टी ठेवायची आणि मग ते भंगारला द्यायचं. परवाच मी ब्रदर सांगत होतो, रद्दी जाऊन विकली 1100 रुपयाची, ठेवली जपून. राहू द्या, मला पेपर कटिंग करायला पाहिजे होतं त्यातले, ही बातमी आहे ती बातमी आहे, सगळे दिले टाकून. नको म्हटलं यावर्षी, नवीन वर्ष. आत्तापर्यंत करत होतो मी, पेपर कटिंग करत होतो, पेपर वाचणं हे ते. पाळकीबाई म्हणत होते त्या दिवशी, काय घेऊन बसले तुम्ही हे पेपर? म्हटलं बघतोय मी काहीतरी सापडलं माझ्यासाठी, काही मला आवडतं ते कटिंग करायला. वाटत नव्हतं ते फेकून द्यावं, पण जाऊन विकलं तर 1100 रुपये मिळाले. म्हटलं फेकण्यात ते फायदा आहे, ठेवण्यात तो फायदा होता, पण फेकण्यात ते फायदा झाला. याने सगळं सोडून टाकलं, काही ठेवलं नाही. वस्त्र सुद्धा मार्कने प्रियांनो मुद्दामून त्या ठिकाणी प्रियांनो कष्ट घेऊन शब्द लिहिलेला आहे. आणि तो त्यामध्ये म्हणत आहे, त्या आंधळ्याला बोलून म्हटले, धीर धर, उठ. 50 वचन, तेव्हा त्याने आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, तुझे डोळे येऊ. म्हणाला का? काय म्हणाला तू? हा फार महत्त्वाचं आहे. माझा हा शीर्षक होता खरं, मगाशी सांगायला पाहिलं होतं, पण मी राहून गेला. मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. माझ्या आजच्या संदेशाचा हा शीर्षक होतं.
मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याला चान्स देत आहे. स्पीक नाव, बोल. पूर्वी त्या PCOवरती पैसे टाकल्यानंतरच बोलता येत नाही का, कॉईन टाकायला लागायचा. आता माहीत नाही, नवीन पिढीला माहीत नाही PCO. पैसे टाकून पैसे पडल्यावरच बोलायला सुरुवात, पैसे संपले कट. मग त्याच्यानंतर ते ट्रंक कॉल मशीन असायचं, त्याच्यावर सुद्धा खूप लांबचा डिस्टन्सचा कॉल असेल, पैसे कमी असतील तर पटकन बोलून घ्यायचं, बस एवढेच पैसे आहेत बाबा माझ्याकडं. आता अनलिमिटेड आहे, पण पूर्वी ते इथं प्रभू येशू ख्रिस्ताने निवांत त्याला बोलवा, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे, बोल काय पाहिजे. काय देवबापाला माहीत नव्हतं, येशू ख्रिस्ताला माहीत नव्हतं हा आंधळा आहे, हा भिकारी आहे, याला खायला पाहिजेल आहे, ह्याला दृष्टी पाहिजेल आहे, सगळं काय माहिती आहे. पण देवबाप म्हणत आहे, येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. गिविंग अ चान्स टू स्पीक. 2025 मध्ये आपण आलेलो आहे, देव म्हणत आहे बोल मी तुझ्यासाठी काय करावं या 25 मध्ये. जर तेवढ्या आवेशाने ह्या बार्तिमेयसारखा आपण आलेलो आहोत, त्याला हाक मारत आहोत, गट्स घेऊन प्रियानो तो उठलेला आहे. बाकी सगळ्यांचं काही ऐकलेलं आहे, पण माझ्या जीवनात आता मला काहीतरी नवीन पाहिजेलं आहे, मला जुनं सोडायचं आहे, असं म्हणून ज्या वेळेला तो आलेला आहे, प्रभू त्याला म्हणत आहे बोल मी काय करावं तुझ्यासाठी. तू सांगशील म्हणजे ते सगळं करायला तयार आहे. आणि म्हणून पुढं काय म्हटलेलं आहे, 51 वचन, येशू त्याला म्हणाला मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. याचा अर्थ काय झाला प्रियानो, एक तर हा बार्तिमेय पूर्ण आंधळा होता, पार्शल नव्हता, त्याला थोडं थोडंच काहीतरी दिसत होतं, प्रकाश दिसत होता, पूर्ण अंधार. त्याच्या डोळ्यासमोर त्याला काही माहीत नाही, सकाळ झाली का दुपार झाली, रंग कोणता, कोण माणसं कशी आहेत, त्याची घरातली माणसं कशी दिसतात, त्याला काहीही दिसत नाहीये. अंध व्यक्ती म्हणजे आंधळा एकदम. दिवस सुद्धा कळत नाही, रात्र सुद्धा कळत नाही, रंग तर नाहीच नाही. तो म्हणत आहे माझी दृष्टी यावी, मला दिसावं. आज प्रियानो ह्या बार्तिमेयसारखे आपण आहोत. आत्तापर्यंतची सगळी वर्ष प्रियानो आपण पाहत आलेलो आहोत, पण आपण म्हणावं प्रियानो ह्या 1 जानेवारीच्या दिवशी 2025 प्रभू मला दृष्टी दे. ही दृष्टी नाही, मला आध्यात्मिक नेत्र माझे उघड, तुझी इच्छा काय आहे मला ते सुद्धा समजू दे. ही प्रार्थना प्रियानो अंतःकरणातून आपण करायला पाहिजे. प्रभू तू काय माझ्यासाठी ठेवलेलं आहे मला दिसू दे. अवतीभोवती प्रेशर वेगळं आहे, दबाव वेगळा आहे, पण याला सगळ्याला झुगारून प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे सुद्धा. तो म्हणत आहे त्या ठिकाणी मला दृष्टी यावी. आंधळा त्याला म्हणाला, 52 वचन, येशू त्याला म्हणाला जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे, जा. आणि नंतर आली का दृष्टी. पुढं काय म्हटलंय त्याच्यात, शेवटचा भाग, तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने दिसायला लागलं म्हणून घरी नाही पळाला. पहिलं बघतो बायकोला, बायको नंतर पोरं, मुलगी, नातवंड, भीक मागून मिळवलेला पैसा किती आहे, काय आहे, खायला काय मिळेल का, सौंदर्य पर्यटन करायला जातो, दृष्टी आली मला. माणसाला समृद्धी किंवा काय आले की तो
देवाकडे आधी भिक्यासारखे मागत असतो, देवा हे करन ते करन ते करन हे करन असं करन तसं कर. एकदा का देवाने दिलं की देवाला सोडायचं आणि दुसरीकडे तर हिंडत बसायचं. इथं तसं झालेलं नाही आहे. इथं म्हटलेलं आहे, मुद्दामून मार्क म्हणत आहे, त्याला लागलीच दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. येशूच्या मागे चालणं. बरेचसे लोक आहेत प्रियानो की त्यांचं स्वार्थ एकदा का झाला साध्य, मग ते देवाला विसरून जातात. गरज सरो काय मराठी, गरज सरो आणि वैद्य मरो, नाही तर पाळक मरो. तिथं पाळकाला कोणी विचारत नाही. आमची गरज संपली. त्या पाळकाची गरज नाही, त्या मंडळीची गरज नाही, त्या पंच मंडळीची गरज नाही, कोणाचीच गरज नाही. असं नको व्हायला प्रयत्न. या आंधळ्या बारतिमाईच्या जीवनामध्ये प्रयत्नो ज्या गोष्टी घडल्या त्या आपल्या जीवनात आध्यात्मिक रीतीने झालेल्या आहेत आणि चालू आहेत. पण त्याने जे पाऊल उचललं ते तुम्हाला आणि मला उचलणं गरजेचं आहे. आजच प्रियांनो 1 जानेवारी 2025 सालातला ह्या पहिल्या दिवसापासून पुढच्या वर्षाच्या 1 जानेवारीपर्यंत प्रियांनो ते सातत्याने ओरडत राहणं, प्रार्थनेमध्ये राहणं आणि प्रभूकडे प्रियांनो त्याच्या चरणाजवळ बसून प्रभूकडं ऐकणं. शेवटी प्रभू म्हटला पाहिजे, बोल मी तुझ्यासाठी काय करू. अशी प्रार्थना प्रियांनो आपली देवाकडे सादर करत राहणं गरजेचं आहे. आज आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, मंडळीसाठी प्रियानो, आपल्या देशासाठी प्रभू म्हटला पाहिजे, बोल मी काय करू तुझ्यासाठी. अरे आपला प्रभू सर्व काही करू शकतो, त्याला माहीत पण आहे. पण फक्त गरज एक आहे की तो म्हणतो याने स्वतः बोललं पाहिजे, हिने स्वतः बोललं पाहिजे, मग मी ते ऐकतो आणि करतो. काय प्रभूला माहीत नव्हतं? सगळं माहीत आहे, सगळं माहीत आहे. पण तो प्रार्थनेमध्ये प्रियांनो तुम्हाला आणि मला घेण्यासाठी बोलवत आहे. बस माझ्याजवळ येऊन बोलवा म्हणाला त्याला. मला त्या ठिकाणी त्याच्याबरोबर बोलायचं आहे. मी सगळं काही करायला तयार आहे, पण तो माझ्यासमोर येऊन बसला पाहिजे. प्रार्थना करूया प्रियांनो आपण की ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्या गोष्टी आपल्यासुद्धा जीवनामध्ये या 2025 सालामध्ये आणि इथून पुढे देखील जर हे सातत्य राहिलं तर प्रियानो प्रभू दरवेळेला आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे काय करतो, कसं करतो असं म्हणण्यापेक्षा प्रभू मला विचारून सुद्धा करत आहे. मला प्रभूने विचारलं आणि मी हे प्रभूला सांगितलं. आपली गरज काय आहे त्याप्रमाणे प्रियानो प्रभूला सांगणं गरजेचं आहे. माझा विश्वास आहे की आपण जी काही आज प्रार्थना प्रभूकडे करणार आहोत, मी यावेळेला सगळ्यांनाच विनंती करेल आपण एक थोडा वेळ शांत राहू आणि आपल्या अवतीभोवती काय आहे, कोण आहे शेजारी याला न जुमानता आपल्या अंतःकरणातून प्रभूला प्रार्थना करा. पहिली प्रार्थना प्रियांनो स्वतःसाठी करा. दुसरी प्रार्थना आपल्या कुटुंबासाठी करा. तिसरी प्रार्थना आपल्या मंडळीसाठी करा. चौथी प्रार्थना प्रियांनो आपल्या समाजासाठी करा, ख्रिस्ती समाजासाठी. आणि 5वी प्रार्थना आपल्या देशासाठी करा प्रियांनो. आणि ह्या 2025 सालामध्ये प्रभूकडे बारतिमाईसारखे प्रियांनो आपण हाक मारणारे लोक होऊया. आधी आपली स्वतः, कुटुंब, आपला समाज, मंडळी आणि देश. काही वेळ शांत राहू आणि फक्त आजच्यापुरतीच नाही, इथून पुढे दर दिवशी ह्या 5 गोष्टींसाठी सातत्याने प्रियांनो आपण प्रार्थना करणारे लोक असूया. परिस्थिती कशी असो, प्रभू थांबून वेळ देईल आपल्याला. त्याला बोलवा.
थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानत आहोत या वेळेसाठी. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये प्रभू आम्ही पुन्हा एकदा स्वतःला प्रभू घेऊन येत आहोत. आज जे आमच्या अंतःकरणाशी प्रभू तू बोललेला आहे, जे मार्गदर्शन प्रभू तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू मिळालेलं आहे, त्या प्रत्येकाने प्रभू तुला प्रतिसाद द्यावा. आणि खरोखर प्रभू या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते प्रभू खात्रीने इथून पुढच्या सर्व वर्षांमध्ये आम्ही ही प्रार्थना आणि सातत्य तुझ्या चरणाजवळ आम्ही प्रभू परमेश्वर विसरता करत राहावं, यासाठी प्रभू परमेश्वरा आज सर्वांना, प्रत्येकाला, मला देखील प्रभू तू सहाय्य कर. खात्रीने प्रभू परमेश्वरा आज वेगवेगळ्या तू समस्या सोडवणारा, प्रत्येकाच्या हृदयाशी बोलणारा, प्रत्येकाची गरज भागवणारा असा आमचा जिवंत देवबाप आहे. तो फक्त आमच्यापुरताच नाही, तर आज तो इतरांपर्यंत घेऊन जाण्यास देखील प्रभू तू सहाय्य कर. आणि आम्हा प्रत्येकाला प्रभू खरोखर या 2025 सालामध्ये नव्याने प्रभू तुझी ओळख आम्हा प्रत्येकाला होण्यास तू मदत कर. वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोलत राहा, आत्म्याचं मार्गदर्शन मिळू दे. आणि जी प्रभू मंडळी आहे की ज्या मंडळीमध्ये प्रभू दर दिवशी सहभागिता आमची सातत्याने असू दे, जेणेकरून आम्ही एकमेकांची ओझी देखील वाहू शकू, प्रार्थनेमध्ये एकमेकांना उचलून धरू, असं कार्य पुन्हा एकदा करून घे. पुन्हा एकदा प्रभू उपस्थित असलेल्या समस्त तुझ्या प्रियजनांवरती ज्यांनी आज वचन ऐकलेलं आहे त्यांना देखील प्रभू तुझ्या हातामध्ये तू घे. प्रभू प्रत्येकाला आशीर्वादाने आणि समृद्धीने प्रभू तुझी उपासना करण्यास सहाय्य कर. मान सन्मान गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहे म्हणून ते बाप्पा. आपण उभे राहूया प्रियानो. एक गीत यावेळेला आपण म्हणूया, त्यानंतर प्रभूची प्रार्थना प्रियानो म्हणू. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मना जय हा विचार, तै वाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशांच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी तो चालवितो नेहमी, तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो, संतुष्ट आता राहतो, तो हर्षवी की दुःखवी, तरी
प्रेमाने चालवी, तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी, संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव, तै मृत्यू तीरे न भीणा, प्रभूच चालवी लपा, तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. तुला धन्यवाद देतो प्रभू, आणि खरोखर वचनाच्या प्रमाणे आणि या गीताप्रमाणे प्रभू तू आम्हाला तुझ्या हस्ते चालव, आणि या समस्त प्रिय मंडळीला, विश्वासणाऱ्यांना, प्रियजनांना प्रभू तुझ्या आत्म्याच्या द्वारे हर्षाने, दुःखाने, सर्व परिस्थितीमध्ये प्रभू आम्ही तुझ्या जवळ राहावं आणि तू आमचा मार्गदर्शक व्हावा म्हणून प्रभू सहाय्य कर. होय प्रभू, आम्ही पुन्हा एकदा सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो प्रभू. नवीन वर्षामध्ये आमच्या इच्छेप्रमाणे नाही तर प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावात मागत आहे म्हणून तू ऐक बापा. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आमची, आणि जसे आमच्या ऋण्यासून सोडलं तसे तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटपास, कारण की राज्य, सामर्थ्य ही सर्व काही तुझं. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव, विशेष करून या नवीन वर्षामध्ये तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो.